वेलकम टू इन्फिनिटी पूल. हा तसंच आहे आराम. हा तिकडं सटक ना आरामात. असं स्विमिंग पूल काय आपल्याला. वेलकम टू इन्फिनिटी पूल. मला द्यायची लायची. मला द्यायची व्हिडिओ. तर आता आपण जाऊया पूलमध्ये. आपण पोहतो पण विहिरीत, पण इथं पोहायची मजा काही वेगळीच आहे. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पुन्हा एकदा आपण केली सह्याद्रीमध्ये भटकंतीची सुरुवात आणि आज आलो आपण एका नवीन आणि खूप सुंदर आणि लेटेस्ट म्हणजे एकदम पॉप्युलर असा पॉईंट म्हणजे लोटस पॉईंट, जो की इन्फिनिटी पूल म्हणून सुद्धा ओळखला जातो. तर त्या पॉईंटला आम्ही चाललो आत्ता. इतकं सुंदर व्ह्यू बघायला भेटला भांबुर्डे गावाला येताना. आम्ही आलो तामिनी मार्गे आणि आत्ता आलो आपण भांबर्डे गावात. आता भांबर्डे गावात का थांबलो आहे तर थोडं खाणं पिणं म्हणजे खायच्या प्यायच्या वस्तू घेतो आहे, कारण की आज सोमवार आहे आणि आज शिवजयंती आहे. तर गर्दी कमी असणार आहे आणि म्हणूनच आम्ही तिथे जाऊ. आणि आज आपल्यासोबत 4 मेंबर आहेत, जे अभिजित दादा केदारी, आदेश राजू भोसले, ज्ञानेश्वरी पंडित. सो तैलबैल या किल्ल्याकडे जाणारा रस्ता पकडायचा. भांबुर्डे गाव क्रॉस झालं की अशी एक वॉल दिसते, त्यानंतर इथे एक मंदिर दिसतं. या साईडून आपण भांबुर्डे गावातून येतो, या साईडून लोणावळ्यातून येतो. इथे यायचं, गाड्या इथं पार्क करायच्या, कारण की गाड्यांचा तो सीन झाला आहे. त्यानंतर यांनी पार्किंगची व्यवस्था ठेवलेली आहे. तर गाड्या पार्क करा, 20 रुपये द्यावे लागतील, तर 20 रुपये द्या. या वॉलपासून आत जायचं आपल्याला, या वॉलपासून आत जायचं सरळ 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 सरळ. त्या घराच्या बॅक साईडने रस्ता आहे. तो जो फोर्ट आहे तैलबैल तो दिसतो, त्या साईडला जायचं, जेणेकरून तुम्ही रस्ता भटकणार नाही आणि व्यवस्थितरित्या तुम्ही त्या तळ्यापर्यंत पोहोचू शकता. सो आपण मग अशी भांबर्डे गावात होतो, त्यानंतर पुढं आलो स्पॉटवरती. पण फॉरेस्ट डिपार्टमेंटवाले बोलले की जागा बंद केली आहे, कारण की 2-3 ॲक्सिडेंट झालेत 2-4 दिवसापूर्वी. तर ते बोललेत की नाहीच, आता अलाउड नाही करणार तुम्हाला आज जायला. पण आम्ही थोडंसं गाड्या लावून जस्ट म्हणलं थोडंसं फिरत येऊ की कसं आहे. आणि जे आत्ता इथं गाड्या वगैरे जळलेल्या त्या स्पॉटला आले. खूप डेंजर वाटतं यार, असं व्हावं नाही कोणासोबत, पण खूपच विचित्र. तेव्हा इथलं गाडी पोलो, त्यानंतर तिथं बाईक्स आहेत आणि ही डोंगर रांग. आपल्याला इथून आज जायचं होतं. आत्ता आमच्याकडे जर गाड्या नसत्या तर आम्ही गेलो असतो डायरेक्ट, कारण की इथं काही म्हणजे हे नाही आहे, व्यवस्थित गेलो असतो, व्यवस्थित आलो असतो. पाहूया आता काय. एक तर गाड्या त्या हॉटेलची इथं लावतो. सो वरच्या पॉईंटपासून सरळ यायचं, राईट घ्यायचा, पायऱ्या आहेत, पायऱ्या एंड झाल्यानंतर एक धबधबा लागतो छोटासा, तिथून लेफ्ट घ्यायचा, प्रवाहाच्या दिशेने खाली खाली यायचं. खाली आल्यानंतर असा एक धबधबा लागतो, इथून सरळ खालीपर्यंत जायचं आपल्याला. अजून
बऱ्यापैकी अंतर आम्ही क्रॉस केलं आहे आत्ता, म्हणजे 5% वगैरे. शूज चांगले घालून या, कारण की दगड आहेत पूर्ण. काय म्हणता आजेश? जा वर जा. म्हणून मी तिकडून या म्हणलेलं तुला. उठ उठ. आत्ता आम्ही तिथून अख्खं ती दरी ओलांडून आलो. तर इथं खूप मोठा स्लोप आहेत, पूर्ण स्टेप 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 स्टेप. इथून अजून स्टेप, अजून पुढे, अजून आपल्या आत जंगलात जायचं आहे. हा ट्रेक इंटरमिडिएटसाठी नाही आहे. फर्स्ट ऑफ ऑल वाटतोय सोप्पा, पण चढताना वाट लागणार आहे. आणि स्टीपनेस इतका आहे ना, तर तुम्ही शूज प्रॉपर शूज घालून या आणि एक्सपिरियन्सवाला कोणतरी घेऊन या, कारण की रस्ते काढायचे आहेत. रस्ता एकही नाही इथं, कारण की पाण्याद्वारे झालेल्या रस्त्या आपण त्या प्रवाहानेच चाललं आहे. कारण की मेन खाली धरण आहे, खाली झरा आहे, त्या झऱ्यापर्यंत जायचं आहे. आता गेली 20 मिनटं झालं आम्ही चालतो आहे. बऱ्यापैकी अंतर आम्ही कवर केलेलंच आहे. आता थोडं अंतर राहिलं आहे, तर करूया कंप्लीट. आणि खूप घसरतं तिथं, आत्ताच ती घसरली तिथून. मैंडी बॉय. शूज के निशान दिखाई दे रहे हैं, मतलब यहाँ पहले कोई आ चुका है, पर कालेवाड़ी से कोई नहीं आया होगा अभी तक, तो मंदिर सेफ है इसमें. कालेवाड़ी का पहला इंसान है. अगर किसको लग रहा है तो कमेंट करके बताओ कौन आया मेरे. हाँ बताओ, कोई कालेवाड़ी से पहले आ चुका होगा तो नहीं कंसिडर करेंगे हम लोग फिर भी. हे निशान सांग. हाँ, तो अगर आपको ऐसी कुछ जगह दिख जाए तो सब्सक्राइब कीजिए. सो तिथे एक टर्न होता, तिथून वरच्या साईडने आहे, म्हणजे हा झरा लागला ना एकदम वरच्या साईडने तर रस्ता आहे, खालच्या साईडने रस्ता नाही आहे. सो बी अवेअर. खोल नाही आहे ते, पण भीती वाटते, बाकी काय विषय नाही. अर्धा पाऊण तास झाला आम्ही ट्रेक फिरतोय. 9 वाजलेत आणि बघूया, थोडंच राहिलं आहे अजून पॅच, कारण की आय थिंक हे झालेलं आहे इथून, कारण की फ्लो आहे पाण्याचा. पुढे डॅम, म्हणजे पुढे झरा आहे. आता हे दोघं फसलेत खाली, हळूहळू येतील. होप सो. फक्त ते आता स्टीप आहे. तर फायनली आम्ही पोचलोय त्याच्याजवळ, पण खूप अवघड आहे बाबा. रिक्वेस्ट करेल, येत असेल तर एकदम व्यवस्थित या, शूज प्रॉपर घाला आणि हिम्मत घेऊन या भाई, वाट लागते. दरी आहे, दरी डायरेक्ट खोल. आता जाऊया पुढं, तिथं जायचं आहे आपल्याला. जाऊ. अरे तेवढी हे रशी नाही ती स्ट्रॉंग, रॅपलिंग आहे भैया. आप जो कह रहे वो हकीकत में सत्य नहीं है. नाही मी येतो, इथूनच येतो. तर फायनली 1.5 तासानंतर बेकार असा ट्रेक करून, जीव मुठीत घालून, आणि यामध्ये काय बोलताय, थांब की झालं 2 मिनटं सेन्स. तर जीव मुठीत घालून आम्ही आलो आहे भरपूर, आणि कोणच नाही आहे इथं. आम्ही 4 माकडं सोडले, तर जे पाहिजे होतं इन्फिनिटी पूल तर भेटलं आहे आम्हाला, प्रायव्हेट इन्फिनिटी पूल फायनली. आणि या अशा पॅचमधून आपल्याला यावं लागतं आहे. तर ज्याला हिंमत असेल तर या, तिथून पडलं की डायरेक्ट खाली. सो व्यवस्थित या. आम्ही तर झालो आहे व्यवस्थित, आता जायचं पण आहे. चला आता पाहूया. 11 वाजले, आपण आलो होतो 10 वाजता. प्रॉपर 1 तास इथे इन्व्हेस्ट केला आहे आणि मजा मस्ती केली, आणि आता गर्दी वाढायला लागली आहे. सो जमलं तर लवकर या, मी तर म्हणाल येऊच नका, भरपूर अवघड आहे. आता जाऊया पटकन, नाश्ता करूया. आपण खायला आणलेलंच आहे, तर जेवण बनवू आणि
जेवण करूनच जाऊया. वेलकम टू इन्फिनिटी पूल. मला द्यायची लायची मला द्यायची व्हिडिओ. तर आता आपण जाऊया पूलमध्ये. आपण पोहतो पण विहिरीत, पण इथं पोहायची मजा काही वेगळीच आहे. चला आता वाजलेत 10:30. भरपूर टाईम झाला आम्हाला इथं टाईमपास करून. जाऊया घरी. जाताना तुम्हाला भेटू पुन्हा एकदा. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण घेत येत राहू. बाय. आम्ही फुल तयारीने आलो होतो की ट्रेक करायचा, मस्त नाश्ता वगैरे बनवायचा आणि या निसर्गाच्या सानिध्यात नाश्ता करायचा. तर त्यासाठी आम्ही आणलेला आहे शेगडी, गॅस, पातेलं आणि 7 रुपयाची मॅगी. तर विदाऊट इन्स्ट्रक्शन आदेश ते ट्राय करतोय. आणि गाड्या आमच्या सेफ आहेत असं आम्हाला कळलं, जी लोक आमच्या नंतर आली ती. तर सो विदाऊट टेन्शन आम्ही आता जाऊ शकतो, मस्तपैकी एन्जॉय करू शकतो. आत्ता वाजलेत 12. आम्हाला जायला आय थिंक 1-1:30 होईल आणि घरी जायला 3 वाजतील. तर खाऊन झाल्यावर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, स्वतःचा कचरा स्वतः उचलून घरी नाही. येस. तर फायनली 1.5 तासानंतर 1:30 वाजता आम्ही पोचले किल्ल्याच्या वरती आणि दम लागला आहे. आणि आम्ही फुल फास्ट आलो. मध्ये मध्ये ब्रेक घेतला थोडा, पण मजा आली. ओव्हरऑल पाहिलं तर खूप भारी एक्सपिरियन्स होता. मग अशी आम्हाला तिथे थांबवलं होतं सकाळी, पण आम्ही थांबलो नाही कारण की आम्हाला तो पॉईंट काहीही करून करायचंच होतं. आणि गाड्यांचे असे अवशेष बघितल्यावर आमच्या गाड्यांची पण भीती आम्हाला होती. पण तिथे आम्ही लोकांना विचारलं, आम्हाला तुम्हाला 2 गाड्या दिसल्या का? ते बोलले हा होत्या. तर मन जरा शांत झालं आणि व्यवस्थित आम्ही पोहू शकलो. आता ते दोघे येतील, आपण जाऊया गाड्यांची. इथं गाड्या खूप गरम झाल्या असेल कारण की या उन्हात गाड्या जळणं साहजिक आहे. पण खरं कारण काय आपल्याला माहीत नाही आहे. पण जर किल्ल्यावरती येत असाल पण जर तुम्ही इथे येत असाल तर गाड्या व्यवस्थित पार्क करा, आडोशाला पार्क करा. मी तर म्हणाल या. जर तुम्हाला खरंच ॲडव्हेंचर पाहिजे तर हा ट्रेक नक्की करा. फुल ऑन ॲडव्हेंचरचा आहे. काय नाही तुझं काय चाललंय? आई बी बरी आहे का? पोरं तुझी? होय. का बरं? पाण्याची बॉटल घेतो पर्यंत. तर सरबत बनव ना. मग काय बनवते? ट्रिप झाली हा बोल. एंडिंगला, म्हणजे एंट्रन्सला आम्ही आलो. तिथं मस्तपैकी आता स्टॉल आहे. लिंबू सरबत पिऊया, हायड्रेटेड ठेवूया बॉडी, कारण की आपल्याला अजून 2-2.5 तास जायचं आहे.